आजकाल शहरांमध्ये जमिनींचे रेट इतके वाढले की 4,000 5,000 स्क्वेअर फीटाचा मोठा प्लॉट घेऊन त्यावर घर बांधणं हे काही सगळ्यांना शक्य नाही. तुमचा प्लॉट छोटा असला तरी देखील त्यावरचं घर प्रशस्त वाटू शकतं. मात्र त्यासाठी डिझाईन स्टेजेसमध्येच योग्य निर्णय घ्यावे लागतात. ग्राउंड फ्लोअरला पार्किंग पूर्ण द्यायचं की नाही? फक्त पार्किंगसाठी पूर्ण स्लॅबचा खर्च कशाला करायचा? आपली स्वतःची पार्किंग स्पेस असणं हे गरजेचं झालं आहे. त्यासाठी स्ट्रीट पार्किंग हा एक उत्तम पर्याय आहे. जर आपण डिझाईन स्टेजेसमध्ये योग्य विचार केला तर स्ट्रीट पार्किंग ही फक्त पार्किंग राहत नाही, ती एक मल्टीपर्पज फ्लेक्झिबल स्पेस बनू शकते. कसं? तर तुम्ही गाडी पार्किंगसाठी पुरेशी क्लिअर हाईट ठेवा. त्याबरोबरच मागील बाजूला छोटंसं स्टोरूम किंवा एखादं होम ऑफिस तयार करा. मुलांसाठी प्ले झोन म्हणून ओपन स्पेस ठेवू शकाल किंवा सिनियर सिटीजनसाठी सुरक्षित असा सिट आउट एरिया तयार करू शकतो. म्हणजे एकाच जागेचा अनेक उपयोग आपण करू शकतो. यामुळे फायदे काय होतील? तर वरच्या फ्लोअर्सवरचा ओव्हर क्राउडिंग थोडं कमी होईल. घरात काही छोटं मोठं फंक्शन असेल तर आपल्याला स्वतंत्र कवर्ड स्पेस मिळेल. तसेच आपली भविष्यात जर गरज बदलली तर ही जागा त्यानुसार अडॉप्ट देखील करता येते. स्ट्रीट प्लॅनिंग करताना हाईट रेग्युलेशन्स, तिथलं व्हेंटिलेशन, ड्रेनेज स्लोप आणि स्ट्रक्चरल ग्रिड हे योग्य असणं आवश्यक आहे. छोट्या प्लॉटमध्ये मोठी जागा मिळत नाही, मात्र एका जागेचे जास्त उपयोग नक्की मिळू शकतात.